नमस्कार मित्रांनो, लाईफ अँड करिअर ज्ञान या चॅनेलवर मी विकास शिंदे तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपण रोजच्या जीवनात जास्त वापरता येतील असे सेंटेन्सेस पाहणार आहोत. हे सेंटेन्सेस तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या कुटुंबाबरोबर या वाक्यांचा वापर करून सराव करू शकता. या वाक्यांमुळे तुमचे इंग्रजी सुधारण्यासाठी खूप मदत होईल. त्याने त्याची चूक मान्य केली. ही ॲडमिटेड हिज मिस्टेक. त्याने त्याची चूक मान्य केली. ही ॲडमिटेड हिज मिस्टेक. मला हे स्पष्टपणे सांगायचे आहे. आय वॉन्ट टू से धिस क्लिअरली. मला हे स्पष्टपणे सांगायचे आहे. आय वॉन्ट टू से धिस क्लिअरली. तू खूप प्रगती केली आहेस. यू हॅव मेड ग्रेट प्रोग्रेस. तू खूप प्रगती केली आहेस. यू हॅव मेड ग्रेट प्रोग्रेस. मला याचा विचार करायला वेळ दे. गिव्ह मी टाइम टू थिंक अबाउट इट. मला याचा विचार करायला वेळ दे. गिव्ह मी टाइम टू थिंक अबाउट इट. तो त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. ही इज फोकसिंग ऑन हिज वर्क. तो त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. ही इज फोकसिंग ऑन हिज वर्क. आपण हे वेगळ्या पद्धतीने करू शकतो. वी कॅन डू दिस इन अ डिफरंट वे. आपण हे वेगळ्या पद्धतीने करू शकतो. वी कॅन डू दिस इन अ डिफरंट वे. मला तुझ्याबद्दल अभिमान आहे. आय एम प्राऊड ऑफ यू. मला तुझ्याबद्दल अभिमान आहे. आय एम प्राऊड ऑफ यू. तू मला का टाळत आहेस? व्हाय आर यू अवॉइडिंग मी. तू मला का टाळत आहेस? व्हाय आर यू अवॉइडिंग मी. मी तुला चुकीचा सल्ला देणार नाही. आय विल नॉट गिव्ह यू रॉंग ॲडवाईस. मी तुला चुकीचा सल्ला देणार नाही. आय विल नॉट गिव्ह यू रॉंग ॲडवाईस. आपण शांततेने हे सोडवू शकतो. वी कॅन सॉल्व दिस पीसफुली. आपण शांततेने हे सोडवू शकतो. वी कॅन सॉल्व दिस पीसफुली. मला थोडे स्पष्टीकरण हवे आहे. आय नीड सम क्लॅरिफिकेशन. मला थोडे स्पष्टीकरण हवे आहे. आय नीड सम क्लॅरिफिकेशन. तो अजून निर्णय घेऊ शकला नाही. ही हॅज नॉट बीन एबल टू डिसाइड एट. तो अजून निर्णय घेऊ शकला नाही. ही हॅज नॉट बीन एबल टू डिसाइड एट. तू मला विश्वास ठेवायला भाग पाडलेस. यू मेड मी बिलीव्ह यू. तू मला विश्वास ठेवायला भाग पाडले. यू मेड मी बिलीव्ह यू. मला वाटते हे योग्य वेळ नाही. आय थिंक दिस इज नॉट द राईट टाइम. मला वाटते हे योग्य वेळ नाही. आय थिंक दिस इज नॉट द राईट टाइम. आपण लवकरच यशस्वी होऊ. वी विल सक्सीड सून. आपण लवकरच यशस्वी होऊ. वी विल सक्सीड सून. मला माझ्या चुकीची जाणीव आहे. आय एम अवेअर ऑफ माय मिस्टेक्स. मला माझ्या चुकीची जाणीव आहे. आय एम अवेअर ऑफ माय मिस्टेक्स. तू मला खूप प्रेरणा दिली आहेस. यू हॅव इन्स्पायर्ड मी अ लॉट. तू मला खूप प्रेरणा दिली आहेस. यू हॅव इन्स्पायर्ड मी अ लॉट. मला अजून खात्री पटलेली नाही. आय एम नॉट कन्व्हिन्स एट. मला अजून खात्री पटलेली नाही. आय एम नॉट कन्व्हिन्स एट. आपण पुढे काय करणार आहोत? व्हॉट आर वी गोइंग टू डू नेक्स्ट. आपण पुढे काय करणार आहोत? व्हॉट आर वी गोइंग टू डू नेक्स्ट. मला तुझ्याशी प्रामाणिक राहायचे आहे. आय वॉन्ट टू बी ऑनेस्ट विथ यू. मला तुझ्याशी प्रामाणिक राहायचे आहे. आय वॉन्ट टू बी ऑनेस्ट विथ यू. मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहे. आय एम ट्राईंग टू गिव्ह माय बेस्ट. मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहे. आय एम ट्राईंग टू गिव्ह माय बेस्ट. तू इतका घाई का करत आहेस? व्हाय आर यू इन सच अ हरी. तू इतका घाई का करत आहेस? व्हाय आर यू इन सच अ हरी. मला वाटते आपण योग्य मार्गावर आहोत. आय थिंक वी आर ऑन राईट ट्रॅक. मला वाटते आपण योग्य मार्गावर आहोत. आय थिंक वी आर ऑन द राईट ट्रॅक. तू मला पूर्ण सत्य सांगितले नाहीस. यू डिड नॉट टेल मी द होल ट्रूथ. तू मला पूर्ण सत्य सांगितले नाहीस.
यू डिड नॉट टेल मी द होल ट्रूथ. मी तुझ्या निर्णयाचे समर्थन करतो. आय सपोर्ट युअर डिसिजन. मी तुझ्या निर्णयाचे समर्थन करतो. आय सपोर्ट युअर डिसिजन. आपण हे टप्प्याटप्प्याने करूया. लेट अस डू दिस स्टेप बाय स्टेप. आपण हे टप्प्याटप्प्याने करूया. लेट अस डू दिस स्टेप बाय स्टेप. मला अजून शिकण्याची गरज आहे. आय स्टील नीड टू लर्न. मला अजून शिकण्याची गरज आहे. आय स्टील नीड टू लर्न. तू मला चुकीच्या पद्धतीने दोष दिलास. यू ब्लेम मी अनफेअरली. तू मला चुकीच्या पद्धतीने दोष दिलास. यू ब्लेम मी अनफेअरली. मी हे आधी कधीही केले नाही. आय हॅव नेव्हर डन दिस बिफोर. मी हे आधी कधीही केले नाही. आय हॅव नेव्हर डन दिस बिफोर. मला अजून प्रयत्न करायचे आहेत. आय नीड टू ट्राय अगेन. मला अजून प्रयत्न करायचे आहेत. आय नीड टू ट्राय अगेन. तू परिस्थिती सुधारू शकतोस. यू कॅन इम्प्रूव्ह द सिच्युएशन. तू परिस्थिती सुधारू शकतोस. यू कॅन इम्प्रूव्ह द सिच्युएशन. मला हे स्वीकारणे कठीण आहे. इट इज हार्ड फॉर मी टू ॲक्सेप्ट दिस. मला हे स्वीकारणे कठीण आहे. इट इज हार्ड फॉर मी टू ॲक्सेप्ट दिस. आपण यावर संमती करू शकतो का? कॅन वी ॲग्री ऑन दिस. आपण यावर संमती करू शकतो का? कॅन वी ॲग्री ऑन दिस. मला तुझ्याकडून स्पष्ट उत्तर हवे आहे. आय नीड अ क्लिअर आन्सर फ्रॉम यू. मला तुझ्याकडून स्पष्ट उत्तर हवे आहे. आय नीड अ क्लिअर आन्सर फ्रॉम यू. तो अजूनही प्रयत्न करत आहे. ही इज स्टील ट्राईंग. तो अजूनही प्रयत्न करत आहे. ही इज स्टील ट्राईंग. मी तुझ्याशी पूर्णपणे सहमत नाही. आय डू नॉट कम्प्लिटली ॲग्री विथ यू. मी तुझ्याशी पूर्णपणे सहमत नाही. आय डू नॉट कम्प्लिटली ॲग्री विथ यू. आपण चुका करून शिकतो. वी लर्न फ्रॉम मिस्टेक्स. आपण चुका करून शिकतो. वी लर्न फ्रॉम मिस्टेक्स. मला तुझ्यावर अजूनही विश्वास आहे. आय स्टील ट्रस्ट यू. मला तुझ्यावर अजूनही विश्वास आहे. आय स्टील ट्रस्ट यू. तू मला आश्चर्यचकित केलेस. यू सरप्राईज मी. तू मला आश्चर्यचकित केलेस. यू सरप्राईज मी. मला ही संधी गमवायची नाही. आय डू नॉट वॉन्ट टू मिस दिस अपॉर्च्युनिटी. मला ही संधी गमवायची नाही. आय डू नॉट वॉन्ट टू मिस दिस अपॉर्च्युनिटी. आपण यासाठी तयार आहोत का? आर वी रेडी फॉर दिस. आपण यासाठी तयार आहोत का? आर वी रेडी फॉर दिस. मला अजून स्पष्टता हवी आहे. आय नीड मोर क्लॅरिटी. मला अजून स्पष्टता हवी आहे. आय नीड मोर क्लॅरिटी. तू तुझे काम वेळेवर पूर्ण केले पाहिजे. यू शुड फिनिश युअर वर्क ऑन टाइम. तू तुझे काम वेळेवर पूर्ण केले पाहिजे. यू शुड फिनिश युअर वर्क ऑन टाइम. मी तुझ्यासाठी नेहमी उपलब्ध आहे. आय एम ऑलवेज अवेलेबल फॉर यू. मी तुझ्यासाठी नेहमी उपलब्ध आहे. आय एम ऑलवेज अवेलेबल फॉर यू. आपण योग्य दिशेने जात आहोत. वी आर मूव्हिंग इन द राईट डायरेक्शन. आपण योग्य दिशेने जात आहोत. वी आर मूव्हिंग इन द राईट डायरेक्शन. मला अजून विचार करण्याची गरज आहे. आय नीड टू थिंक मोर अबाउट इट. मला अजून विचार करण्याची गरज आहे. आय नीड टू थिंक मोर अबाउट इट. तू खूप मेहनत घेत आहेस. यू आर वर्किंग व्हेरी हार्ड. तू खूप मेहनत घेत आहेस. यू आर वर्किंग व्हेरी हार्ड. मला ही गोष्ट गंभीर वाटते. आय फाइंड दिस मॅटर सिरियस. मला ही गोष्ट गंभीर वाटते. आय फाइंड दिस मॅटर सिरियस. आपण यावर एकत्र काम करूया. लेट अस वर्क ऑन दिस टुगेदर. आपण यावर एकत्र काम करूया. लेट अस वर्क ऑन दिस टुगेदर. मला खात्री आहे की सर्व काही ठीक होईल. आय एम शुअर एव्हरीथिंग विल बी फाईन. मला खात्री आहे की सर्व काही ठीक होईल. आय एम शुअर एव्हरीथिंग विल बी फाईन. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल
तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.